नमस्कार आणि वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलचा पहिला व्लॉग आणि सरप्रायझिंगली मी तो मराठीमध्ये शूट करते आहे. काय माहिती का, मला असं खूप इच्छा झाली की मी माझा पहिला व्लॉग मराठीमध्ये करते. रिझन माहीत नाही, मे बी बिकॉज मी रिसेंटली बऱ्याच मराठी इन्फ्लुएन्सर्सला फॉलो करते, त्यांचे व्लॉग्स बघते, ते खूप इन्स्पायरिंग आहेत आणि मी महाराष्ट्रीयन आहे, तर मला असं इच्छा झाली की मी मराठीमध्ये चालू करते. ऑल्सो अनदर रिझन माइट बी की आजचा दिवस मी निवडला माझा पहिला व्लॉग शूट करायला आणि आज आम्ही चाललो आहोत मम्मीकडे माझ्या अधिक मास सेलिब्रेट करायला. सो निश्चितच तो मराठीमध्ये करायला छान वाटेल. सो आता आम्ही फायनली निघालो आहे पुण्याला. आज जसं माझा व्लॉगचा फर्स्ट डे आहे, तसं आम्ही अजून एक गोष्ट फर्स्ट टाईम करतोय. आज पहिल्यांदा आमची न्यू कार घेऊन चाललो आहे पुण्याला. हॅलो. हां, तर आम्ही कार घेऊन ॲक्च्युली 20 दिवसांपेक्षा जास्त झाले आहेत, पण कारची डिलिव्हरी आल्यावर आम्ही लगेच ट्रिपला गेलो, थायलंड ट्रिपला. आणि मग घरी गेस्ट्स होते आणि मग ऑफिसचे कमिटमेंट्स करून आज आम्ही पहिल्यांदा लाँग डिस्टन्सला कार घेऊन चाललो आहे. सो त्यासाठी एक्सायटेड आहोत. आणि 1 मेपासून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा मिसिंग लिंक पण चालू झाला आहे, तर तो पण आम्ही आज फर्स्ट टाईम बघू. सो येस, एक्साइटमेंट फुल ऑन, राईट? जाऊया. किटू, say hi. See you. Bye bye. What are you making? Clubhouse. सगळे अनारसे खायला लागलेले आहेत. बघू 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 काय करतोस, बघू बघू काय करताय. कसं आहे? खूप कसे वाटले अनारसे? सो हे सगळे आमचे अधिक महिन्याचे गिफ्ट्स. हे एनव्हलप्स ऑफकोर्स विथ कॅश प्रेमाने. हे आहे पितळ्याचं ताट विथ वाट्या आणि दिवा. सो युजली अधिक महिन्यात आता सगळे, म्हणजे इट डिपेंड ऑन कोणाला काय हवं आहे. कोणी सोनं देतं, कोणी चांदी देतं, पण मी मम्मीला स्पेसिफिकली हे मागितलं होतं बिकॉज मला काहीतरी असं वेगळं हवं होतं जे मी ठेवू शकेन घरात, वापरू शकेन ॲज अ आठवण ऑल्सो एव्हरी टाईम. तर हे आमच्याकडे गणपती बसतात, म्हणून मला गणपतीचं नैवेद्य दाखवायला किंवा कुठल्या सणासुदींना वगैरे असं एक ताट घ्यायचं होतं. सो मी हे मागून घेतलं मम्मीकडून. असंच लास्ट टाईम आम्ही मम्मीने ते लांबन दिवे दिले होते मला, त्याचा पण मी फोटो टाकेन इथे. ते पण खूप छान दिसतं, आम्ही रोज देवाऱ्यात लावतो ते. तर असं काहीतरी आठवणीचं म्हणून मला हे घ्यायचं होतं. की नाही, आमच्या लग्नाला तर 13 वर्ष झाली आहेत आणि तरी आम्ही हे करतोय आत्ता. 13 वर्ष झाली असतील तरी आम्ही आय थिंक फर्स्ट टाईम असं प्रॉपरली आलो आहे आणि असं हे सगळं केलं आहे. बिकॉज आम्ही 10 वर्ष इंडियाच्या बाहेर होतो. आमचं लग्न झालं तेव्हा जो फर्स्ट अधिक महिना आला होता तेव्हा मी इथे नव्हते. मी माझ्या प्रोजेक्टसाठी ऑफिसच्या बाहेर होते, तर फक्त माझा नवरा आला होता. मम्मीने त्याला जेवायला बोललं होतं आणि ते सगळं फर्स्ट टाईम जे जावयाला करतात ते सगळं केलं होतं. आणि मग सेकंड आणि थर्ड टाईमसुद्धा आम्ही इथे नव्हतो. मग आता हे फर्स्ट टाईम असं झालं आहे की आम्ही इथे आहोत, म्हणून मग ते एवढी एक्साइटमेंट होती की करू ॲज इफ पहिला सण आहे. सो मला एवढंच म्हणायचं आहे की हे सगळे रिच्युअल्स जे आपल्या ट्रेडिशन्समध्ये आहेत त्याच्यात खूप प्रेम असतं. सगळे घरचे आपले आनंदाने करतात. सो कोण काय देतं आहे त्यापेक्षा महत्त्वाचं किती मनाने, किती प्रेमाने आपले आईवडील आपल्यासाठी हे करत असतात, ते खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे म्हणजे मला तरी पर्सनली हे सगळं सेलिब्रेट करायला फार आवडतं. या सगळ्या आठवणी, म्हणजे आठवणी जमा करायला खूप आवडतं. येस, आहे आपली परंपरा एवढी चांगली, तर ती जपायची. सो गाईज, हा माझा पहिला व्लॉग होता, तो सुद्धा मराठीमध्ये. तुम्हाला माझा फर्स्ट अटेम्प्ट कसा वाटला मला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून असे व्लॉग्स बघायला आवडेल का तेही सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.